मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये पाशा पटेल यांनी प्रयत्न केले, त्यावेळेस पाशा पटेल यांच्या मागणीनुसार बदल होत गेले, ड्युटी स्ट्रक्चर वाढत गेलं. पण आता काय झालं? आता सुद्धा पाशा पटेल हेच राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. पण आता तुम्ही मागण्या करत नाहीत का? नाही साहेब, मागच्या 2.5 वर्षामध्ये जे सरकार होतं महाराष्ट्रामध्ये उद्धवजीच्या नेतृत्वाखाली, त्या काळामध्ये कृषी मूल्य आयोगाला अध्यक्षच नव्हतं. बरं. मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे आज तुमच्या समोर मी कबूल करतो की ज्या वर्गाचा आवाज काढणारा माणूस, आवाज तर मोठा असला पाहिजे, तर माणूस तरी मोठा असला पाहिजे, त्याच्या मागणीच्या मागे आपली ताकद लावली पाहिजे, तर ऐकलं जातं. तिथं कसं आहे, खळं मांडलेलं आहे, कोणाला जेवढं उचलतं तेवढं घेऊन जावा, बरोबर आहे. तर या खळ्यावर उचलून घेऊन जाण्यासाठी इथं माणसं, समजा जो दे मला काढून टाकले, तर मला ह्यांनी काढायला नको होतं, मला काढले, दुसरं माणूस नेमायला पाहिजे होता ना, दुसरं माणूस नेमलं नाही, म्हणून कोण दिल्लीत जाऊन बोंबललंच नाही. एखाद्या वर्गाचं जर बोंबलणारा, एखाद्याची मागणी करणारा माणूस जर समजा तिथं जर योग्य ठिकाणी जर नेमलेला नसला तरी परिणाम होणारच. हो, परिणाम झाले. आम्ही काय उपयोगाचं आहे? आम्ही बगर बगर नांगीचं इंचू होतो आम्ही, आम्हाला नांगीच नव्हती. कोण विचारते? पद असलं की तिथं त्याचं ऐकलं जातं, विचारलं जातं. मागच्या 2.5 वर्ष कुणीही हे विषय बोललेलं नसल्यामुळं, इथं कृषी मूल्य आयोगाला अध्यक्ष नसल्यामुळं, ह्याची कोण मागणी न रेटल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम ढिले झाले. आत्ता मी आलो साहेब, मी आलो कधी आलो? आचारसंहिता लागायचे 3 महिने आधी. अजून जमू आता अध्यक्ष झाल्यानंतर मग क्लर्क हुडका, अधिकारी हुडका, माणूस हुडका, हे सगळं सर्कस तर जमा केली पाहिजे ना, सगळं स्ट्रक्चर तर जमा केलं पाहिजे. आणि मग ते मला वेळ मिळाला नाही, खऱ्या अर्थानं मला वेळ मिळाला नाही. आणि मी एका गोष्टीमध्ये कबूल करतो की जर समजा माझं पद गेलं नसतं, माझं जर पद गेलं नसतं, किंवा मी हे सरकार आल्या आल्या 1 वर्षापूर्वी जर मी अध्यक्ष झाला असतो, तर मी तुम्हाला सांगतो कुठं कुठंच गेलं पाहिजे, कुठं कुठं ओरडलं पाहिजे, कुठं कुठं रडलं पाहिजे, ह्याचे ठिकाणं आहेत साहेब. ते ठिकाणं कोणाला तर कार्यकर्त्याला माहीत असले पाहिजे. मी भाग्यवान आहे की मला व्यापारीही समजतात, शेतकरी समजतात, सरकारमधले बसणारे अधिकारी मला समजतात. आणि त्याच्यामुळं बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो की खऱ्या अर्थानं सोयाबीन, सरसो, म्हणजे सगळ्या तेलबियाला जे हे झालं, काय म्हणतो, आज जे वाईट काही दिवस आलेले आहेत ना, त्याच्यामध्ये पहिली सुरुवात कुठं झाली माहिती आहे का? 20 लाख टन झिरो ड्युटीने खाद्यतेल आणायची परवानगी ज्यावेळेस मिळाली गेली साहेब, त्याची पद नव्हतं माझ्या हातात, माझं कोण ऐकलं नाही. हो, मी सगळ्या समोर रडलो, अरे एवढं मोठं जर झालं ना, नुकसान होणार आहे शेतकऱ्याचं. पण तुम्ही आता सांगितलं की पहिल्या टर्ममध्ये तुम्ही मोदी असेल किंवा मग आपले पियुष गोयल असेल यांच्यासोबत भेटलात आणि त्यांना समजावून सांगितलं की इम्पोर्ट ड्युटी का महत्त्वाची, आयात शुल्क का महत्त्वाचं आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात. मग तुमचं पद केल्यानंतर मोदी विसरले सगळे आणि लगेच ड्युटी स्ट्रक्चर कमी केलं. नाही नाही, एक गोष्ट लक्षात घ्या साहेब, मी तुम्हाला सांगतो, ज्या वर्गाचा सांगणारा सत्तेच्या जवळ प्रभावी असतो त्याचं चालतंय. ही वस्तुस्थिती आहे. मी राजकीय भाषा बोलत नाही, मी वस्तुस्थिती सांगतो. तुमच्या वर्गाचं, तुमच्या समूहाचं, तुमच्या गटाचं जर कोण बोलणारा असेल ना, बरोबर त्याला न्याय मिळतो साहेब. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी की ज्या दिवशी ज्यूस टू इथेनॉल वर बॅन आलं, 2 दिवसात कसं माघारी आलं? हो, लॉबी आहे ऊसवाल्याची, बरोबर आहे का? आणि सगळे गंड आहेत, पैसेवाले आहेत, कार्यकर्ते पैसेवाले, कारखानदार बी पैसेवाले, सगळं तिथं पैसाच पैसा आहे साहेब, बरोबर आहे. आज सगळे जोरात बोलले, 2 दिवसात त्यांचं मिटलं, आमचं मिटलंच नाही. तर आमची तेवढी ताकद नाही ना साहेब, ताकद बी लागते ना. सोयाबीनवाल्याची कुठे ताकद आहे मला सांगा? आता तुम्ही पत्रव्यवहार केला? हो, मी केला, मी पत्रव्यवहार केला. बरं, त्याला उशीर झाला, पण माझं दुर्दैव आहे की एक तर त्याला उशीर झाला का, तर मला वेळ मिळालेली नाही आणि मी काही चूक केली नाही. मी तेवढ्या काळामध्ये, परंतु तिथं कसं आहे साहेब माहिती आहे का, कुठली गोष्ट असं समोर लगेच बटन दाबलं की लाईट नागत नसते, त्याला एक प्रोसेस असते, खालचे अधिकारी असतात. मी पहिल्या वेळेस जे काम केलं ना, आपल्याला माहिती आहे का, पियुष गोयल अर्थमंत्री होते. पियुष गोयल कांदा, सरसो, सोयाबीन हे सगळे पिकं मी घेऊन जेव्हा जायचं, तेव्हा एके दिवशी मला पियुष गोयल साहेब म्हणले की पाशा पटेल, हे मला विषय कळत नाहीत, सोयाबीन आणि कापूस आणि ह्यान त्यान, तू एक काम कर म्हणले की आपल्या इथं जसं कॅबिनेट होती का, तसं दिल्लीमध्ये ग्रुप ऑफ सेक्रेटरीची बैठक होत असते आठवड्यात, सगळे सचिव बसतात.
तुम्हाला सांगतो या देशामध्ये मी एकमेव भाग्यवान कार्यकर्ता असन की पियुष गोयल साहेबांनी ग्रुप ऑफ सेक्रेटरीजच्या बैठकीमध्ये मला जाऊन शेतीचे प्रश्न मांडायला लावले. वातावरण जर तयार करायचं असेल, पुढारी कितीही जर बोलत असतील आणि त्या IAS अधिकाऱ्याला जर पटलं नाही तर ते कुठल्याही पुढाऱ्याचं IAS लोक ऐकत नसतात साहेब. हवी एकतर पुढारी एवढा हवी पाहिजे, त्या IAS अधिकाऱ्याच्या वरचं ज्ञान त्याला पाहिजे आणि तो ज्ञानानं प्रभावित केलं पाहिजे. नाहीतर जर समजा समोर कच्चा माणूस असला, सर ये हो नाही सकता, खतम. आणि म्हणून तिथं तेवढ्या दमाची माणसं लागतात. ऐकलं का? सांगणार बी दमाचा लागतो, निर्णय बी दमाचा घ्यावा लागतो. आणि त्या सगळ्या सिस्टीमला समजून सांगावं लागतंय, नाही तर सिस्टीम वेगळी रिपोर्ट देते. आणि म्हणून त्या काळामध्ये मला ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य झालं, म्हणून हे सगळं जमलं. ऐकलं का? आता मला वेळ कमी पडला, ह्याच्यात जर मला शिक्षा तुम्ही देत असेल तर ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण माझा त्याच्यात दोष नाही असं मला वाटतं.